नमस्कार मंडळी, तर तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज आळंदीला निघालो आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांचं पालखीचं प्रस्थान आज आळंदीतून होणार आहे। आता 4 वाजले, ते 4 वाजता प्रस्थान आहे, पण आता मला उशीर झाला आहे खूप। मी आता आळंदीच्या घाटामध्ये पाहा, तुम्ही इथं पाहू शकता आळंदीच्या घाटामध्ये। आणि आज तर ऊन पडलं आहे मित्रांनो, पाऊस पडायला पाहिजे। शक्य झालं तर लाईव्हसुद्धा घेणार आहे मी। चला जाऊया नक्कीच, आणि तुम्हाला सुद्धा व्हिडिओच्या मार्फत आज आपल्या पालखींचं दर्शन झालं तर पाहूया, कारण भरपूर गर्दी असते, पाय ठेवायला सुद्धा जागा नसते मित्रांनो। चला निघूया, आता जास्त वेळ काय बोलण्यात वेळ घालायला नको, त्यामुळे आता निघूया आपण डायरेक्ट आळंदीमध्ये। इथून आता 5 किलोमीटर आळंदी आहे, तर जाऊया। तर आता मी आळंदीमध्ये पोचलो आहे, आणि रस्त्यावरती पूर्णपणे वारकऱ्यांची गर्दी आपल्याला पाहायला भेटते। वातावरण एकदम भक्तिमय झालेलं आहे इथं। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मानाच्या पालख्या या आळंदीमध्ये येत असतात। तसेच या क्षणाची वाट पाहण्यासाठी भाविक भक्त वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात। तोच हा क्षण म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा। तर ही आहे इंद्रायणी नदी। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांनी इथेही आपल्याला गर्दी केलेली पाहायला भेटते। तसेच मित्रांनो, जेव्हा पालखी बाहेर निघते त्यावेळेस मंदिराचा कळस हलला जातो, तो पाहण्यासाठी लोक घराच्या वरती सुद्धा आपल्याला इथं पाहायला भेटतात। हा क्षण पाहणे म्हणजे आपल्या आयुष्यातील खूप भाग्याचा दिवस समजला जातो। पुढे जाऊन व्हिडिओ काढणं शक्य नव्हतं, म्हणून मी इथूनच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचा कळस आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। हा भाग्याचा क्षण मी माझ्या डोळ्यांनी तर पाहिला आहे, आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा दाखवतोय। तर मित्रांनो, आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण आपला व्हिडिओ सर्वांनी पाहावा ही माझी इच्छा होती। आणि लाईव्ह पण मला घ्यायचं होतं, पण तिथं नेट बंद होतं, त्यामुळे लाईव्ह घेता नाही आला। तर चला मित्रांनो, आता मी घरी निघालेलो आहे, आणि थोडा पाऊससुद्धा यायला लागलेला आहे। तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, जय शंभूराज, जय संत ज्ञानेश्वर महाराज की जय।